लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. हो, हे बघा बहिणींनो, तुम्ही सर्वजण 24व्या हप्त्याची वाट बघत होते ना. 24वा हप्ता प्लस 25वा हप्ता, या 2 महिन्याचे म्हणजे जून आणि जुलै या 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप लाडक्या बहिणींनो. वाटप सुरू. हो, तुम्ही बरोबर ऐकतात, वाटप सुरू. तुम्हाला पण जरी 3,000 रुपये पाहिजे असतील बहिणींनो, तर व्हिडिओ पूर्ण बघा, संपूर्ण माहिती सांगतो. तसेच तसेच महत्त्वाची अपडेट, मोठी खुशखबर आलेली आहे. 1,40,780 संदर्भात. तर ही फार महत्त्वाची अपडेट आहे बरं. 1,40,780 संदर्भात ही अपडेट, ही माहिती फारच महत्त्वाची आहे बहिणींनो तुमच्यासाठी. त्यामुळे फक्त माझी तुम्हाला हात जोडून एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. एक एक माहिती तुम्हाला एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये समजून मी सांगणार आहे. आणि आजच्या ज्या पण अपडेट आलेल्या आहेत, टॉप कामाच्या बातम्या आहेत, त्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया. आणि माझी एक विनंती अजून आहे की तुम्ही व्हिडिओला आताच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. बघा आता माहिती. चला तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. हे बघा, जो 24वा हप्ता आहे ना बहिणींनो, हा जूनचा आहे. आणि 25वा हप्ता जो आहे तो जुलैचा आहे. आता जुलै महिना सुरू झालेला आहे, बरोबर. काय असतं की ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता त्याच्या पुढील महिन्यात हप्ता येत आहे. आता आपण बघितलं, तुम्हाला मागच्या वेळी 3,000 रुपये आले होते, बरोबर. 3,000 रुपये आले. त्यानंतर 1,500 रुपये आले. जे 3,000 रुपये आले होते ते मार्च आणि एप्रिलचे होते. मार्च आणि एप्रिलचे, बरोबर. आणि जे 1,500 रुपये आले ते आता मे महिन्याचे येऊन गेलेले आहेत. म्हणजे आता तुम्हाला हप्ता पाहिजे तो म्हणजे जून महिन्याचा प्लस जुलैचा, हे 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप. आता याबद्दल महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. काय असतं की हा जो हप्ता आहे ना, आता हा सर्वच बहिणींना मिळत नाही आहे. काही बहिणींना हप्ता थांबवलेला आहे. आता कोणत्या बहिणींचा हप्ता थांबवलेला आहे, कोणत्या बहिणींचा हप्ता सुरू झालेला आहे, त्याविषयी पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. काही काळजी करू नका. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बहिणींनो. तुमच्यासाठी माहिती आहे, माझ्यासाठी नाही. ही माहिती तुमच्यासाठी आहे. लक्षपूर्वक बघा मी काय सांगते तुम्हाला. हा तर काही बहिणींचा हप्ता थांबला आहे, थांबवलेला आहे. काय कारण आहे, कारण वगैरे तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. महत्त्वाचं, 3,000 रुपये किती बहिणींना वाटप सुरुवात झाली. आता यामध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जो आकडा समोर आलेला आहे त्यानुसार तुम्हाला सांगते मी. हा तर 1,65,00,000 बहिणींचा हप्ता सुरू आहे. आणि त्यांनाच आता हे 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप. म्हणजे मे महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला ना, तर ज्यांना मे महिन्याचा मागील हप्ता मिळाला त्यांना सर्वांना हप्ता 3,000 रुपये जून आणि जुलैचे. 81,00,000 बहिणी अपात्र आहेत. हा आकडा वाढत आहे. 82,00,000 झाला असेल आतापर्यंत. एवढ्या बहिणी अपात्र आहेत. अपात्र म्हणजे हप्ता बंद झालेला आहे बहिणींचा. कारण तुम्हाला माहीतच आहे निकष. काही बहिणींनी ई-के-वाय-सी केले नाही. या काही गोष्टींमुळे हप्ता या बहिणींचा बंद झालेला आहे. या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. त्यामुळे या बहिणींचा हप्ता हा बंद करण्यात आलेला आहे. ओके. चला तर मग हप्ता किती जिल्ह्यात आज वाटप सुरुवात झाली. तुमच्या खात्यामध्ये हप्ता आला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता हप्ता जमा होईल बघा आता संपूर्ण माहिती. हा तर लाडक्या बहिणींनो, चला संपूर्ण माहिती देतो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये 3,000 रुपये संदर्भात माहिती तर भेटणारच आहे. तसेच 1,40,780 संदर्भात पण माहिती भेटणार आहे. आणि महत्त्वाचं, आजच्या टॉप बातम्या आहेत तुमच्यासाठी. तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये या टॉप बातम्या पाहायला भेटणार नाहीत, ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा आजचा हा व्हिडिओ.
राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी फारच महत्त्वाचा आहे. तर किती जिल्ह्यात आज वाटप सुरुवात झाली? तुमच्या जिल्ह्यात हप्ता जरी आला नसेल, तर सांगतो तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात केव्हा हप्ता जमा होईल म्हणून. किती जिल्ह्यात महत्त्वाचं. आता हे बघा कसं असतं, हप्ता जेव्हा येतो ना, डायरेक्टली सर्व जिल्ह्यात हप्ता येत नाही. पहिले काही जिल्ह्यात म्हणजे जवळपास 3 किंवा 4 जिल्ह्यात पहिला हप्ता येतो. म्हणजे कसं असतं पहिल्या दिवसात बघा, पहिला दिवस म्हणजे आज वाटप सुरुवात झाली, तर मग आज 3 किंवा 4 जिल्ह्यात वाटप. त्यानंतर उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी 5 किंवा 6 जिल्ह्यात. त्यानंतर तिसऱ्या दिवसात 10 ते 12 जिल्ह्यात. असं हळूहळूपणे राज्यातील सर्व जिल्ह्यात हप्ता वाटप होत असतो. हळूहळूपणे. असं डायरेक्टली हप्ता सर्व जिल्ह्यात येत नाही. हळूहळूपणे काही जिल्ह्यात, मग काही जिल्ह्यात, मग काही जिल्ह्यात. त्यामुळे काही बहिणींचा हप्ता थांबलेला असतो. मग त्या बहिणी म्हणतात, की "सर आम्हाला हप्ता आला नाही, बाकीच्या बहिणींना तर आला, आम्हाला का आला नाही?" तर असं असतं. काही जिल्ह्यात थोडं लेट, काही गावात थोडं लेट असं हप्ता येत असतो. चला आता वाटप किती जणांना मिळाले? तुम्हाला मिळालं नसेल तर बघा आता अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगत आहे. लक्षपूर्वक बघा आता. हा तर लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला महत्त्वाची माहिती मी सांगत आहे. जी अपडेट आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे बघा. अपडेट पण फार महत्त्वाचे असतात बरं. व्हिडिओ पूर्ण बघत चला. बघा आता जी माहिती आलेली ती संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो. ही माहिती फार कामाची माहिती आहे. हे बघा. तर काय माहिती आहे नीटपणे समजून घेऊया. राज्य सरकारकडून लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी आणि ई-के-वाय-सी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर राबवली. जी काही के-वाय-सी प्रक्रिया आहे ती भरपूर बहिणींची झाली. त्यामध्ये भरपूर बहिणी पात्र झाल्या आणि काही बहिणी अपात्र झाल्या. के-वाय-सी केली ना तुम्ही? के-वाय-सी केली असेल तरच तुम्ही पात्र आहात. भरपूर बहिणींनी के-वाय-सी केलीच नाही. त्यामुळे त्यांचा हप्ता थांबला. त्यामुळेच त्यांना हप्ता मिळाला नाही. के-वाय-सी करणं केवढं महत्त्वाचं आहे ते तुम्हाला कळालं असेल आता. पुढे बघा. या प्रक्रियेत अपात्र आणि निकषामध्ये न बसणारे अनेक अर्ज बाद करण्यात आले आहेत. भरपूर बहिणी निकषात बसले नाहीत. भरपूर बहिणींचा हप्ता बंद झाला, अर्ज बाद करण्यात आले. निकष तुम्हाला माहीतच आहेत. 4 चाकी वाहन असेल तर हप्ता बंद, 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तर हप्ता बंद, 2.5 लाखपेक्षा उत्पन्न जास्त असेल तर हप्ता बंद, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त असेल तर 3 लाख असेल तरी हप्ता बंद. त्यानंतर तुम्ही आयकरदाता असाल, सरकारी कर्मचारी असाल, सरकारी कर्मचारी भरपूर बहिणी सापडलेल्या आहेत. जे सरकारी कर्मचारी होत्या तरी लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला ₹1500 चा लाभ घेत होत्या. अशा बहिणींचा पण हप्ता बंद करण्यात आलेला आहे, म्हणजेच अपात्र करण्यात आलेला आहे. पुढे बघा. ठीक आहे. ई-के-वाय-सीचं तुम्हाला इथे समजलं. ई-के-वाय-सी केवढी महत्त्वाची होती. ज्या बहिणीने ई-के-वाय-सी केलेलं आहे, त्यांना काही टेन्शन नाही. परंतु ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली नाही, त्यांना ती अडचणची बाब ठरलेली आहे. म्हणजे त्यांना अपात्र करण्यात आलं आहे. तर या प्रक्रियेत अपात्र आणि निकषामध्ये न बसणारे अनेक अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच लाभ. ओके. हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे अपात्र ज्या बहिणी आहेत त्यांचा हप्ता जो आहे तो बंद झालेला आहे. काही पुरुष मंडळींनी पण यामध्ये फॉर्म भरले होते. पुरुष वर्गाचं काय काम? ही योजना महिलांसाठी योजना आहे. तरी पण काही पुरुष मंडळींनी यामध्ये फॉर्म भरले होते. त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे. ओके. आता बघा महत्त्वाची माहिती हप्ता वाटप संदर्भात अपडेट आलेली आहे. बघा ते अपडेट. हा तर बघा आता महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा, काय माहिती आहे नीटपणे समजून घेऊया आपण आता. तर महिलांना, पात्र महिलांनाच मिळणार स्पष्ट करण्यात आलं आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी वितरणाची जी काही प्रक्रिया ती जास्त वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये याआधी काही महिन्याचे हप्ते एकत्र सुद्धा लाडकीच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यामुळे
यंदाही निधी वितरणात काही दिवसांचा उशीर झाल्याने महिलांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे प्रशासनातल्या सूत्रांकडून सांगितलं जात आहे. निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे जमा केले जाणार आहे. पण या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्रातल्या महिलांची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ही योजना आहे. जून महिन्यात लाडक्या बहिणींचा मेचा हप्ता आला होता आणि आता जून महिना संपलेलाच आहे. आता जून महिना, जुलै लागलेला आहे. तर जून महिना हप्ता लाडकीच्या खात्यात आलेला नाही अजून. त्यामुळे खात्यात ₹1500 कधी जमा होतील असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत होत्या. परंतु आता बघा, पण या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. भरपूर बहिणी विचारत होत्या की जूनचे ₹1500 कधी येतील, कधी येतील. परंतु आता जून आणि जुलैचे ₹3000 संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला इथे सांगणार आहे बहिणींनो. भरपूर बहिणी काही बहिणी विचारत आहे की सर 2 महिन्याचे ₹3000 येणार का? हा जास्तीत जास्त प्रश्न चालू आहे बहिणींचा की सर 2 महिन्याचे ₹3000 येतील का? 2 महिन्याचे ₹3000 येतील का? चला, याबद्दल पण अपडेट आहे. संपूर्ण माहिती तुमच्यासमोर आता तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. हे बघा, तर काय माहिती आलेलं आहे ती माहिती तुम्हाला आता लगेच सांगतो बहिणींनो. महत्त्वाचं तुम्हाला मी सुरुवातीला काय बोललेलो आहे, तर मी तुम्हाला इथे अपडेट आता देणार आहे वाटप संदर्भात, हप्ता वाटप संदर्भात. परंतु मी तुम्हाला ₹1,40,000 संदर्भात, ₹40,780 संदर्भात, म्हणजे ₹1,40,780 संदर्भात पण बोललेलं आहे. ही अपडेट तर फारच महत्त्वाची आहे. ही अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही 100% खुश होणार आहात. हो, महिला वर्ग तर 100% खुश होणार आहात. तर त्याबद्दल पण बोलतो मी. काय महत्त्वाची माहिती आहे, तर आता पहिले आपण समजून घेऊया हप्ता वाटप. जो हप्ता वाटप आता सुरुवात झालेला आहे, कोणत्या तारखेपासून आणि केव्हा हप्ता वाटप होणार आहे? तुम्हाला हप्ता भेटला नसेल तर कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये बरोबर हप्ता जमा होईल, त्याची माहिती ते आलेली आहे आता, आणि ती माहिती तुमच्या समोर आता तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा, ती माहिती तुम्हाला आता मी सांगतो. पहा ती माहिती काय आलेली आहे. तर लाडक्या बहिणी ही माहिती ऐकून खुश होणार आहात. हा, तर लाडक्या बहिणींनो तुम्ही बघू शकता, हीच ती माहिती आहे. तुम्ही ज्या अपडेटची वाट बघत होते, हप्त्याची वाट बघत होते, खुशखबर आहे. जून महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू असताना सामाजिक माध्यमांवरही महिलांकडून सातत्याने हप्त्याबद्दल विचारपूस केली जाते. अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा पुढच्या महिन्यात, म्हणजेच 12 ते 15 जुलै, पुढच्या महिन्यात म्हणजे आता जुलै महिन्यात सांगितलेलं आहे. म्हणजे जुलै महिन्यात 12 ते 15 जुलै दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढच्या महिन्यात नाही, ते म्हणजे प्रिंट मिस्टेक झालं आहे, म्हणजे जुलै महिन्यात म्हटलेलं आहे ते, म्हणजे हा चालू महिन्यातच. हा जो चालू महिना आहे ना तुमचा जुलैचा, तर या जुलै महिन्यातच 12 ते 15 जुलै दरम्यान तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल 100% बहिणींनो. हो, अजून हप्ता आलेला नाही. आता महत्त्वाचं एक तुमचं कन्फ्युजन, ठीक आहे, 12 ते 15 जुलै दरम्यान हप्ता येऊ शकतो किंवा त्या पहिले पण हप्ता येऊ शकतो. परंतु हप्ता तर तुम्हाला 12 तारखेपर्यंत येऊ शकतो. त्या पहिले पण येऊ शकतो. जवळपास 10 तारखेच्या पहिले पण येऊ शकतो. सांगता येत नाही. कारण महत्त्वाचा हप्ता 10 तारखेच्या आसपास येऊन जायला पाहिजे असं असतं. त्यामुळे हप्ता कोणत्याही क्षणी जमा होईल. आता महत्त्वाचं ₹3000 काय भानगड आहे? हे बघा, ₹3000 नव्हे, भरपूर बहिणी विचारत आहे की सर 2 महिन्याचे, म्हणजे 24-25 हप्ता एकत्र मिळेल का? तर नाही. काही बहिणींना ₹3000 मिळणार आहेत, परंतु त्या कोणत्या बहिणी असणार आहे? ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यांना मे आणि जून या 2 महिन्याचे ₹3000 मिळतील. परंतु ज्यांना मागील सर्व हप्ते मिळाले आहेत, त्यांना फक्त जून महिन्याचे ₹1500 मिळतील. आलं तुमच्या लक्षात? तर वाट बघा, 12-15 जुलैपर्यंत हप्ता येऊन जाईल बहिणींनो. ओके. तसेच मी तुम्हाला सुरुवातीला बोललेलो आहे, हे तुम्हाला ₹1,40,780 संदर्भात अपडेट पाहायला मिळेल. तर हे अपडेट पण सांगून देतो. तर हे आहेत सोन्याचे भाव. सोनं भाव आहेत हे. तर सोनं भाव हे 10 ग्रामचे भाव आहेत. आज तुम्ही 10 ग्राम सोनं खरेदी करायला गेले, तर आज 10 ग्राम सोनं म्हणजे तुमचं 24 कॅरेट एकदम शुद्ध सोनं तुम्ही आज
खरेदी करायला गेले 10 ग्राम तर 1,40,780 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. म्हणजे 1 ग्रामचा भाव 14,078 रुपये काहीतरी आहे. म्हणजे बघा भाव किती उतरलेले आहेत. एकदम घसरण झालेलं आहे. तरी खुशखबर होती महिला वर्गासाठी, कारण महिला वर्ग सोनं वगैरे खरेदी करतात. त्यामुळे महिला वर्गासाठी ही महत्त्वाची बातमी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सोन्याचे भाव सांगून दिले मी तुम्हाला. 24 कॅरेट 24 कॅरेटचे भाव आहेत हे. सोन्याचे भाव 24 कॅरेट एकदम शुद्ध सोनं 10 ग्रामचे भाव 1,40,780. चला ही अपडेट पण समजली. तुम्हाला 3,000 रुपयेबद्दल पण मी माहिती दिली. त्यानंतर 1,500 रुपये संदर्भातून माहिती दिली आणि महत्त्वाचं 1,40,780 रुपये संदर्भातून माहिती ते दिलेली आहे बहिणींनो. आता बघा आजच्या टॉप बातम्या. व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे अजून महत्त्वाची माहिती आहे, तुमच्या कामाची माहिती आहे. बघा आता टॉप बातम्या. चला तर मग आता टॉप कामाच्या बातम्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे, जे तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत आणि सध्याच्या लेटेस्ट ताज्या घडामोडी, लेटेस्ट ताज्या बातम्या आहेत. चला तर मग पहिली बातमी आपण इथे बघणार आहोत. पहिली बातमी तुमच्या समोर आहे. राज्यावर मोठं संकट, पुढील 72 तास अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा. तर काय इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाने? पावसासंदर्भातील सर्वात मोठी बातमी आहे. 20 जूनपर्यंतचा कालावधी राज्यात कोरडाच गेला होता आणि या काळात पाऊस न पडल्याने चिंता वाढली होती. परंतु 20 जूननंतर महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याचं चित्र आहे. 20 जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे आणि गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 4 दिवसांमध्ये आता राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात पाऊस धुमाकूळ घालणार आहे आणि या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही जिल्ह्यांमध्ये थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार 2 जूनला पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 3 आणि 4 जून रोजी पावसाचा जोर आणखी वाढणार असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुढील 4 दिवस जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईमध्ये देखील आता पावसाचा जोर आणखी वाढणार असून 2 ते 5 जून दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगडला 2 जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून 3 जून रोजी जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालणार आहे. जिल्ह्याला पावसाचा थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये असं देखील हवामान विभागाकडून आवाहन करण्यात आलं आहे. तर पाऊस एकदम धुमाकूळ घालणार आहे अशी बातमी समोर आलेली आहे. दुसरीकडे विदर्भात देखील पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 48 ते 72 तासात विदर्भात समाधानकारक पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आणि आज नागपूर शहरातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा जो काही पाऊस आहे तो हजेरी लावली आहे त्याने. आणि जून महिना उष्ण आणि तुलनेने कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात हे बघा जुलै महिन्यात समाधानकारक पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे हवामान विभागाकडून. चला ही बातमी समजली जाते. बातमी नंबर 2 बघा. बातमी नंबर 2 फार महत्त्वाची बातमी आहे. मोठी बातमी समोर आलेली आहे. तर महाराष्ट्र कृषी दिनचं फडणवीसांची
शेतकऱ्यांना गुड न्यूज, सर्वात मोठी घोषणा फडणवीस साहेबांनी केलेली आहे. आता जो ताण कायमचा आता तो ताण कायमचा मिटणार. तर कोणता ताण मिटणार आहे शेतकरी भावांचा? तर बघूया आपण या बातमी रिपोर्टमध्ये. महाराष्ट्र कृषी दिन निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सरकार सध्या शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबवत आहे आणि भविष्यात कोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत, तसेच सरकारचं कृषीच्या प्रगतीसाठी काय धोरण आहे याबाबत माहिती दिली. शेती क्षेत्रातील यांत्रिकीकरणासाठी सर्वात जास्त बजेट हे महाराष्ट्र सरकारचं आहे आणि आता हे सर्व प्रकारचं बियाणं हे आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सर्टिफाईड करणं सक्तीचं करण्यात आलं आहे. त्यामुळे नकली बियाणांना आळा बसून शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर फडणवीस साहेब पुढे काय म्हटले ते पण आहे. तर पुढे बोलताना ते म्हणाले, की शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणले तर मोठ्या प्रमाणात खर्चाला आळा बसतो. त्यामुळे आपण देशातील कृषी क्षेत्रावर आधारित पहिलं AI ॲप विकसित केलं आहे. आपल्या कृषी विभागाकडे ॲप आहे. मागील 3 वर्षात फलोत्पादनात क्षेत्रात आपण पुढे आलो आहोत. पशुपालनाच्या क्षेत्रात येत्या काळात मोठा विस्तार करण्याचा विचार सरकार करत आहे आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती केली जाणार आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात वातावरणीय बदलांच्या अनुषंगाने शेती कशी करायची यावर ही विचार सुरू आहे. दरम्यान यावेळी बोलताना देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणाले, यांनी एक मोठी घोषणा केली मुख्यमंत्री साहेबांनी आणि ती म्हणजे शेतकऱ्यांना अजूनही रात्रीच्या वेळी हे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात मोठा निर्णय घेतला, की अजूनही रात्रीच्या वेळेच वीज मिळत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो शेतकरी भावांना. त्यावर बोलताना त्यांनी आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12ही महिने आम्ही दिवसा वीज देऊ. सध्या स्थितीमध्ये आम्ही राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ शकतो. तर हे वर्ष संपेपर्यंत आम्ही 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणार आहोत, अशी घोषणा यावेळी फडणवीस यांनी केली आहे. सुरुवातीला 8 तास दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा करू. त्यानंतर शेतीला दिवसा 12 तास वीज उपलब्ध करून दिली जाईल, असंही यावेळी फडणवीस साहेब यांनी म्हटलं आहे. चला ठीक आहे, ही बातमी फार महत्त्वाची होती. बातमी नंबर 3 बघा, शेवटची बातमी आहे. चला, बातमी नंबर 3 बघा आता. अहिल्यादेवी कर्जमुक्ती योजना लाभ लवकरच, शेतकऱ्यांनी कर्ज खाते आधारशी लिंक करावे. हे बघा, राज्य शासनाने बळीराजाला दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याला आधार क्रमांक संलग्न करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले यांनी केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची जी काही रक्कम आहे ती जमा करण्याचे सहकार विभागाचे नियोजन आहे आणि या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना तब्बल 36,500 कोटी रुपयाची मदत मिळणार आहे. किती? 36,500 कोटी रुपयाची मदत मिळणार आहे कर्जमाफीनुसार. सहकार आयुक्त, निबंधक आणि जिल्हा बँकर्स समितीकडून व्यापारी व सहकारी बँकांना पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्ज खात्याची माहिती अपलोड झाल्यानंतर प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्वतंत्र कर्ज खाते न्याय क्रमांक दिला जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. आधार पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून लाभाची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना चालू हंगामासाठी
नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये समजून घेऊया आपण. 2 लाख रुपयापर्यंतची अल्प मुदतीची पीक कर्जमाफी मिळणार. थकीत, पुनर्गठित व फेर पुनर्गठित कर्जाचाही समावेश. त्यानंतर 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असल्यास अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर लाभ. आता नियमित कर्जफेड करणाऱ्यांना विशेष लाभ. आता हे पण समजून घेऊया आपण. हे बघा, नियमित जे कर्जफेड करतील, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष लाभ. तर नियमित व प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या कर्जमाफी योजनाचा लाभ घेतलेले शेतकरीही या योजनेतील प्रोत्साहनासाठी पात्र असतील. ओके. तर 50,000 रुपयेचं प्रोत्साहनपर अनुदान पण मिळणार असल्याचं इथे बोललं जात आहे. तर ठीक आहे, या महत्त्वाच्या टॉप 3 बातम्या होत्या आणि सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण माहिती बघितली आणि 1,40,780 रुपये संदर्भात जी पण अपडेट होती ती सुरुवातीला मी तुम्हाला सांगून दिलेली आहे. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. चला ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि अशाच टॉप कामाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी, बघण्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या. लवकरच भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद.